राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार गुट के नेता जितेंद्र आव्हाड ने महाड़ में मनुस्मृति जलाई, लेकिन इसी बीच उन्होंने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का पोस्टर फाड़ दिया। इस मुद्दे पर कल से ही पूरे राज्य में माहौल गर्म है। बीजेपी राज्य के विभिन्न हिस्सों में आंदोलन कर रही है, लेकिन वही महागठबंधन में शामिल एनसीपी अजित पवार गुट के नेता छगन भुजबल ने आव्हाड का समर्थन किया है। भुजबल ने कहा कि जितेंद्र आव्हाड एक अच्छे सोच के साथ वहां गए। इसमें किसी के मन में कोई संदेह नहीं है कि उन्हें लगा कि मनुस्मृति का अंतिम संस्कार किया जाना चाहिए और उसने वहां लोगों के सामने तस्वीर फाड़ दी, लेकिन जब उन्हें अपनी गलती का एहसास हुआ तो उन्होंने माफी भी मांगी। जितेंद्र आव्हाड असं आहे, जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले, काही झाले असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याचे आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं, काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं। पण त्यांनी जे आहे नंतर माफी सुद्धा मागितली। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करण्यात अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल। आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत, दलित समाजाचे असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, ब्राह्मण समाजातले असतील, महिला सगळ्यात टोटल या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको। बाकीचं जे आहे नाहीतर आपण भलत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल। नागपुर समय, गली से दिल्ली तक।